तुम्हाला टाइम भेटला की नक्कीच जा. वातावरण असं आहे की सगळा थकवा टेन्शन निघून जाते. हाय गाईज, राधे राधे. स्वागत आहे तुमचं आपल्या लय भारी व्लॉगमध्ये. तर आज जाणार होतो मी नृसिंहवाडीला. ही आहे बघा आपली क्वीन. हिलाच घेऊन निघालेलो. पहिलं तर हिला थोडंफार पुसून वगैरे घेतलं, मग निघालो नृसिंहवाडीला. वाडीत पोचल्यावर डायरेक्ट नदीवरती जाऊन थोडंफार हातपाय वगैरे धुवून घेतलं. गर्दी पण होती आज थोडीफार. नंतर पाय दर्शनासाठी लाईन मध्ये जाऊन थांबलो, पाय दर्शन घेतले. तिथेच एक महादेवाचे छोटेसे मंदिर आहे, त्यामध्ये खूप भारी अशी पिंड आहे. बघा लाईन मध्ये किती लोक आहेत. खूप सुंदर असा परिसर व वातावरण आहे. तुम्हाला टाइम भेटला की नक्कीच जा. वातावरण असं आहे की सगळा थकवा टेन्शन निघून जाते. तेच पायऱ्यावरती एक छोटासा माझा व्हिडिओ केला असाच. तिथून मग अन्नछत्रामध्ये जाऊन प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन डायरेक्ट घरी यायला निघालो. घरी येताना जयसिंगपूरमध्ये सुंदर असे एक बाप्पाचे मंदिर दिसले, तिथे थांबलो. मूर्ती आणि तिथला परिसर खूप भारी आहे. कधी गेला तर नक्कीच तिथे जावा. तिथे बघा एक खूप मोठी अशी घंटा आहे. ती वाजवल्यावरती जवळजवळ 2 ते 3 मिनिटं त्याची धून तशीच राहते. तिथून येताना बघा मुले त्या घोड्याला कशी प्रॅक्टिस देत होते गाडीवरून. नाद हो, शेवटी नादाला पर्याय नाही. नाद तो नादच. तिथून मग डायरेक्ट आपल्या प्रयाग चिखलीमध्ये आलो. तिथे पण सध्या यात्रा चालू आहे. ह्या ठिकाणाला दक्षिण काशी असे संबोधले जाते. तिथून मग येवलूजमध्ये येऊन थोडंफार गार घेऊन डायरेक्ट घरी आलो. तर कसा वाटला व्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.